जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे. हो जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे. कणखर कधी कधी हळवी ग तू, तुझ्याच दाही दिशा, तुझेच सारे ऋतू, जणू सुपर पॉवर आहेस तू. नारी तू, 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 नारी तू. तुझ्या विना कशी पृथ्वी चालायची, वाऱ्या विना कशी पाने हलायची. साऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहेस तू, नवरसातले सारे इमोशन्स आहेस. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर. सर्वसाधारण सभा घेतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बचत गटातून आपल्याला काय काय फायदे होतात.
आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बचत गटा थ्रू बचत गटामधून आपण स्वतःचं वैयक्तिक आपण आपली प्रगती करू शकतो. घरी आपल्याला स्वातंत्र्य नसतं, पण या गटातून आपण एक स्वातंत्र्याने राहू शकतो. गटामधून आपण हे करू शकतो. आणि याच गटातील ग्रामसंघाची आपण आज वार्षिक आढावा इथे घेत आहोत. 16/10/2021 रोजी रणरागिणी ग्रामसंघाची स्थापना झाली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान पुणे तालुका या पंचायत समिती मावळ या अंतर्गत रणरागिणी ग्रामसंघाची स्थापना झालेली आहे. स्थापनेच्या वेळी अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, लिपिका, ग्रामसखी यांची निवड करण्यात आली. या सर्वांनी मिळून गट स्थापन करून गट 2022 रोजी आपल्या ग्रामसंघाला 55,000चा स्टार्टअप मिळाला. सुरुवातीला 15 बचत गट ग्रामसंघाला जोडले गेले. सर्व गटांचे सभासद भांडवल जमा करण्यात आले. ते 17,000 रुपये असे होते. आणि या भांडवलातूनच काही आपण साहित्य घेतले. त्या साहित्यामध्ये टेबल, कपाट, खुर्ची असे सर्व स्टार्टअपमधून आपण खर्च वगैरे केला. आणि त्यानंतर गट बांधणी करून बरेच असे गट आपण या ग्रामसंघाला जोडले. 3/9/2024ला पहिला आपल्याला CIFचा 6 लाखाचा हप्ता भेटलेला आहे पंचायत समितीकडून. उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत. आणि तो हप्ता आपण 10 गटांना वाटप केला. त्यामध्ये संघर्ष, पद्मावती, रमाई, संविधान, राधाकृष्ण, करंजाई, शिवसमर्थ, महालक्ष्मी, जीवन ज्योती असे हे 10 बचत गट होते. त्यानंतर आपला 3,60,000चा दुसरा CIFचा हप्ता आला आणि 6 गटांना वाटप करण्यात आला. त्यात तुकाई महिला बचत गट, गौतमी, सखी, स्वामी समर्थ, साई वाटिका, हरिओम ह्या गटांना देण्यात आलं. या गटातून त्यांची परतफेड व्यवस्थितरित्या करण्यात आली. आणि हे गटाची परतफेड करण्यासाठी आपण दर महिन्याला जी सभा घेतो त्या सभेमध्ये आपण सर्व महिलांकडनं CIF मधून कर्ज वाटप करण्यात आले, त्याचं आपण परतफेड घेतो. आणि त्या परतफेड घेत असताना आणि बचत गटामध्ये आणखीन आपल्या काय काय सेवा सुविधा असतील किंवा आपण आपल्या अध्यक्षताई म्हणजेच महाजनताई या आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. त्याचप्रमाणे काही आपल्या उमेद जीवनोन्नती याकडून पदाधिकारी येतात, त्याद्वारेही आपल्याला ती माहिती देत असतात. या सर्व गटातून प्रत्येक गटाला आपण 60,000चं जे कर्ज देतो त्याची परतफेड 10 हप्त्यामध्ये करतो. तसेच या सर्व गटांना 60,000चं CIF आपण देतो. आणि त्यानंतर त्यांना 60,000ची परतफेड जी आहे ती झाल्यानंतर त्यांना 1,20,000ची परत आणखीन त्यांना आपण CIFचं कर्ज देतो. या कर्जातून महिला आपापल्या जे काही छोटे छोटे उद्योग असतील त्यासाठी त्याचा उपयोग करतात. सोबतच काही महिलांना परतफेड जी आहे ती आपण कमीत कमी व्याजदराने करतो. आणि म्हणूनच महिलांना या गटासाठी जमा करणे आणि संघाला जुळवून घेणे, समावेश करून घेणे हे रणरागिणी ग्रामसंघाचं आपल्या कार्य आहे. तर ते व्यवस्थितपणे पार पाडलं जाते. आणि आता सरतेशेवटी आपल्याकडं 75,000 इतकी शिल्लक आहे. आणि गटाकडून आपल्याला प्रत्येक गटाकडून 24,900 इतकं ग्रामसंघाला व्याज मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे वार्षिक आढावा इथं मी सादर केलेला आहे. इथे बोलून मी माझं संपवते वार्षिक आढावा. माजी उपसरपंच रोशनताई गायकवाड यांचा सत्कार. की बचत गटाची जी काही महिला ताई आहेत या महिला ताईंना शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण फंड निधी आपण देत असतो. जे पंचायत समितीला जोडलेले जे बचत गट आहेत ते आपले 25 बचत गट आहेत. 25 आहेत ना ताई? हो, 25 बचत गट आहेत. त्यापैकी ग्रामसंघाला जोडले 25 बचत गट आहेत आणि 25च्या 25 बचत गट ग्रामसंघाला जोडलेले आहेत. पण तरी ग्रामसंघ म्हणजे काय हे आम्हाला अजून माहिती नाही. आम्ही सभासद आहोत पण माहिती नाही आम्हाला. जे 25 बचत गट आहे ते 25 बचत गट मिळून तुमच्या गावात रणरागिणी महिला ग्रामसंघ हा 5 वर्षापूर्वीच स्थापनेला येतात.
25 गट जोडली आहेत. गटातून पैसे घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची एक नवीन आशा निर्माण झाली. आणि तसेच घरात जर आर्थिक प्रॉब्लेम असले, दवाखान्यासाठी खर्च लागत असला तर आपण पटक्याने कुठं पैसे उपलब्ध होतात, तर आपल्याला बचत गटातून पैसे उपलब्ध होऊ लागले. तसेच आपले लहान लहान मुलं आहेत, आपल्याकडे काही पण गोष्टी मागतात, तर आपण हक्काने त्या गोष्टी बचत गटातून पैसे घेऊन आपल्या हिमतीवरती आपण करू शकलो. आपल्या मिस्टरांना एक आपलं स्वतःचं वैयक्तिक असं व्यक्तिमत्व आपण समजून देऊ शकलो. बचत गट हा स्वतःच्या गरजेपुरताच नसून तो आपल्या आर्थिक गरज भागून त्याच्यातून आपण एक नवनिर्मिती करण्यासाठी दिलेला आहे. तसेच आपण स्वयंरोजगार त्यातून वाटिका बचत गटामधून साई वाटिका बचत गटाची सचिव आणि आत्ताच नुकतीच 2 महिन्यापूर्वी रणरागिनी ग्रामसंघाची झालेली लिपिका. तर बचत गट म्हणजे काय, आदरणीय व्यासपीठ आणि इथे बसलेले सर्व मान्यवर यांना प्रणाम करून पुढे सुरू करते मी. तर बचत गट म्हणजे काय, आपण छोटी छोटी जी बचत करतो, घरात आपण गुल्लक वगैरे ठेवतो, गल्ले वगैरे सगळेजण ठेवतात, पण काम आलं की लगेच फोडून काढतात, त्यात भरू पण देत नाहीत ते. आता ही बचत म्हणजे काय, आपण 3 वर्ष किंवा 5 वर्ष हे आपण काय करू शकतो, या बचत गटात दर महिन्याला थोडे थोडे पैसे बचत करू शकतो आणि तो आपण परत नंतर घेऊ शकतो. त्याची जी काही जमापुंजी असते आपण ती घेऊ शकतो. त्यानंतर बचत गटातून जी काही रक्कम जमा होते, मासिक जी काही सभासद असतील तर त्या सभासदाकडून जी काही जमा होते ती जमा आपण कर्ज स्वरूपात घेऊ शकतो. आता कर्ज स्वरूपात कशासाठी, तर आपल्या छोट्या छोट्या ज्या काही आपल्या गरजा असतात त्यासाठी. समजा आपल्याला घरामध्ये काही करायचंय, नवीन वस्तू घ्यायची आहे, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या नवऱ्याकडे सारखं पाठपुरावा करावा लागतो. आजच्या कार्यक्रमातून नियोजन ज्यांनी केले, आमच्या गावातील सर्व महिलांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि सरांचं मॅडमचं नाव तर काय माहिती नाही, पण कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून आभार. यात सर्वसाधारण सभेसाठी आज आपल्या चांदखेड गावातील सर्व महिला इथं उपस्थित आहेत आणि खरंच सगळ्याच महिला म्हणजे धावपळ करत 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 कशा तरी इथपर्यंत पोहोचल्या. पण महिलांना खरंच खूप अडचणी असतात, त्या भरपूर अडचणींवर मात करून त्या इथपर्यंत मीटिंगला येण्यासाठी, म्हणजे माझं स्वतःचं स्ट्रगल सांगते मी. सकाळपासून मी पहिला माझं शॉपवर काम केलं, तिथून माझा ऑपरेशनचा कॅम्प होता तळेगावला, तिकडून मी कशी इथपर्यंत पोहोचले. तर खरंच खूप छान नियोजन आहे, नियोजन चांगलं केलं आहे सगळ्यांनी, महिला पण भरपूर उपस्थित आहे. मी ग्रामसखी वर्षा आगळे. आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला की तू पुढं पण द्यासाल ही जी अपेक्षा ठेवते मी. मला एवढंच सांगायचंय की ज्या आज तर आपण आहे बचत गटामध्ये आहे, पण आजूबाजूच्या कोण आपली जाव असेल किंवा आपली सासू असेल किंवा आजूबाजूला कोणी असेल मैत्रिणी वगैरे, जी गटामध्ये नसेल तिला मनापासून सांगा, बाई तू बचत गटामध्ये ये, त्याच्याशिवाय तुला शासकीय लाभ मिळणार नाही. आणि बचत गट म्हणजे काय काय मी महिलांचं खूप ऐकले, काय तो बचत गट काय आहे त्याच्यामध्ये, अरे तुम्ही या बघा कळेल तुम्हाला तिथं आल्यावर. आज आपण बाहेर जाऊन बघतो किती वाईट परिस्थिती आहे की आपण बाहेर पैसे मागितले तर तुम्हाला आहे ना 10% 12% शिवाय कुणी देत नाही. पण हा एक बचत गट आहे, आपला एक गट आहे, एक हक्काची जागा आहे, आपण तिथं आहे ना आपण हक्काने 1% घेऊ शकतो. असं कुठं 1% पैसा कुठंच भेटणार नाही आपल्याला. आणि कुणालाही किती अडचण असू दे, शिव बचत गटच उपयोग येतो, बाकी कुणीच येत नाही. आज कितीतरी मला गावातल्या महिला हक्काची जागा झाली, आम्हाला कुणाकडे पैसे मागायला लागत नाही, काय नाही. दुसरी गोष्ट, ह्या बचत गटातून कितीतरी महिला व्यवसाय करतात, ते काय कायचा झालाय मोठा, त्यांनी तेवढं कष्ट केले म्हणून तो गेलाय, त्या डायरेक्ट उद्योजिका झाल्यात. पण काय काय घरातूनच करताय आणि ते सांगायला सुद्धा लाजते की आम्ही करतोय म्हणून. मी प्रत्येक जवळजवळ 10 महिला आपल्या गावात की घरातून हा ताई तुमचा प्रॉब्लेम आहे ना, ते इकडे मी घेते पैसे, मी जमा करते, मीच दुसऱ्याला व्यवहार सांगते व्यवस्थित काय असेल ते. तुम्ही या, तुम्हाला अध्यक्ष सचिव काय प्रॉब्लेम ना तुम्हालाच माहिती, तुम्हीच केले सगळं, आम्हाला काय माहिती. अरे तुम्ही आज पैसे देताय, एक आज देणार, एक 4 वाजता देणार, एक 8 वाजता देणार, एक तर 2 दिवसांनी इथे इतर पैसे. अरे हे कुठं बचत गट असतो काय. मी खरं ती परिस्थिती सांगते, माझं आहे ना स्पष्ट बोलणं असतं. आणि आतापर्यंत मी प्रत्येक गटाच्या मिटिंगला जाते, मी कुणाशी अशी गोडीने बोलत नाही, काय असेल ते स्पष्ट मी तोंडावर बोलत असते. तुम्ही या, एकदा ती टायमिंग ठरवलंय ना, ती अध्यक्ष आहे ना बिचारी फोन करून कंटाळून जाते. अहो या ग्रुपला 4 मेसेज, तरी ते मेसेजला रिप्लाय नाही, फोन करते तरी येत नाही. जी महिला मिटिंगला येत नाही ना तिला पैसे द्यायचेच नाही, स्पष्ट बोलायचं नाही देणार.
बचत गट, रमाई, जीवनज्योत, करंजाई सगळ्या महिला उपस्थित असतात. महालक्ष्मी, राधाकृष्ण ते तरी मला आवर्जून बोलवतात आणि माझ्या आधी त्याच उपस्थित असतात. हा, त्या वेळेत त्यांना वेळेत ती वेळ एक ते एकला सगळे जमा होणार आणि त्यात किती वयस्कर बायका त्याही येतात. पण काय काय ठिकाणी असं आहे ना की 4-4 वेळा फोन करायला लागतात. मी स्वतःच्या तोंडाने काही सांगू शकत नाही, पण मी इथून आतापर्यंतही केलं आणि इथून पुढेही करणार. मी असा शब्द देते आणि काही तक्रार असेल काही असेल मला पण बिनधास्त बोला की बाबा तू इथं चुकतीये, ती चूक सुधारण्याची माझी जबाबदारी. आणि दुसरी गोष्ट खरंच तुम्ही ना प्रत्येकाला सांगा की बाबा तुम्ही या बचत गट तयार करा, मला फोन करा की बाबा एवढ्या एवढ्या महिला आहे आणि 10च्या पुढे ना शक्यतो कोणी बचत गटमध्ये महिला घेऊच नका. 10-10चाच घ्या, जास्त गोंधळ घालूच नका, मग लय गोंधळ होतो. मग नंतर काय होतं 4 महिने एक बाई सपोर्ट करते, 5व्या महिन्याला ती गायबच होती डायरेक्ट. ती म्हणते नको मला येऊ बचत गट. असं नाही, अशाच 10 महिला का की त्या आपल्याला शेवटपर्यंत साथ देतील, सपोर्ट करतील, अशाच महिला गोळा करा. एवढं बोलून माझं संपवते. आणि मला एक म्हणायचंय, एवढ्या महिला आहे तुम्ही एकीने तरी उठा आणि तिने सांगा की बाबा अध्यक्ष काय करते, सचिव काय करते, कोषाध्यक्ष करते, आमच्यापर्यंत काय येतं, आमच्यापर्यंत काय येतं. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या